आज नवरात्र व्याख्यानमालेचा तिसरा दिवस. मी आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आपल्या आजच्या वक्त्या सौ रसिका गणपुले आणि आपल्या पाग ग्रामस्थ निवृत्त शिक्षिका सौ शालिनी अजी चितळे यांना विनंती करते की त्यांनी पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्तीत पुष्पहार घालावा. दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. तिचा एक श्लोक मी इथे सादर करते. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आजच्या आपल्या वक्त्या आहेत सौ रसिका गणपुले. त्यांचा विषय आहे शिक्षण, पण मी त्यांचा थोडक्यात इथे परिचय करून देते. आधी सौ रसिका रामचंद्र गणपुले, शिक्षण MA BEd ब्रिटिश एअरवेज मधून 2 वर्ष, गद्रे इंग्लिश मीडियम मध्ये 22 वर्ष त्यांनी शिक्षकेची नोकरी केली आहे. मॉन्टेसरी कोर्स ही झाला आहे. चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा सुद्धा त्यांनी पास केली आहे. तसेच गायनाच्या 2 परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत. संस्कृत कोविद ही परीक्षा त्या प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्या आहेत. हस्ताक्षरामध्ये राज्यस्तरीय बक्षीस, निबंध, वक्तृत्व स्पर्धेतून त्यांना यश प्राप्त झाले आहे. तसेच काव्य लेखनाचाही त्या छंद जोपासतात. मुलांचे भावविश्व यावर लेखनही केले आहे, तर त्याचे तुम्ही यूट्यूबला सुद्धा व्हिडिओ बघू शकता. तसेच प्री प्रायमरी सेक्शन मध्ये त्या हेड म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आज त्या शिक्षण या विषयावर बोलणार आहेत. विद्या ददाति विनयम विनयात द्याति पात्रता पात्रत्वात धनमाप्नोति धनात धर्म ततः सुख. अर्थात विद्या नम्रता देते. या नम्रतेमुळे व्यक्तीमध्ये पात्रता येते. या पात्रतेमुळे व्यक्ती धन मिळवतो आणि त्या धनाचा उपयोग करून तो धर्माचरणाकडे वळतो. यातून सुख प्राप्त होते. तर शिक्षणाबद्दलची अधिक माहिती घेऊया सौ रसिका गणपुले यांच्याकडून. श्री कृष्णेश्वर श्री देव कृष्णेश्वर आणि विठ्ठल रखुमाईला वंदन करून, इथल्या सर्व ज्येष्ठांना वंदन करून, यातले काही माझे गुरु पण आहेत. आणि आज विद्या म्हणजे गुरुशी संबंधितच विषय आहे. आणि सर्वप्रथम ही संधी मला दिल्याबद्दल मी अध्यक्ष सुमेशजी करमरकर आणि कमिटीचे सर्व सदस्य यांना मनापासून धन्यवाद देते. कारण ज्या वेळेला शाळेतून निवृत्ती घेतली तेव्हा पुढे काय हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. आणि अशा प्रकारची प्रवचनही सुरू करून आम्हाला एक विषय दिल्यामुळे काहीतरी आम्हाला एक चालना राहिली आणि त्यामुळे थोडाफार अभ्यास आमचा होत राहिला. याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद देते. माझी तब्येत 2 दिवस बरं नाही, त्यामुळे घसा कितपत साथ देईल मला माहिती नाही, पण तरी पण मी प्रयत्न करते. आणि आजचा या वेळेचा जो विषय आहे, हे 3रं पर्व आहे. आणि या वेळेचा विषय आहे की कला या विषयात किंवा 14 विद्या या विषयावर बोलायचं आहे. शिक्षण आणि कला हा त्यातला एक भाग आहे. आणि विद्या म्हटलं की तिची देवता येते सरस्वती. आणि या सरस्वती ही सगळ्यांची देवता आहे की जिच्या अधिपत्याखाली सगळ्या कला येतात. आणि शिक्षण ही तर तिच्या अधिपत्याखालचीच कला आहे. त्यामुळे प्रथम मी सरस्वतीला वंदन करते. त्याआधी गणपती, कोणत्याही ह्याची सुरुवात ही गणपती च्या पूजनाने होते किंवा गणपतीच्या नमनाने होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शारदे तुझेच गातो गान, तुझ्या साधनी जे जे रमती ज्ञान गंधते
जगता देती प्रणाम करीसी त्रिकाल त्यांचा वाढविसी सन्मान शारदे तुझेच गातो गान तुझीच भक्ती तुझीच सेवा हात रमुचा एकच ठेवा उदार हृदये अर्पितात हे पावन विद्यादान पावन विद्यादान शारदे तुझेच गातो गान. सगळ्या जगात पावन असं दान आहे ते म्हणजे विद्याज्ञान. आणि एकच दान असं आहे की जे दिलं की ते दुपटीने वाढतं. विद्या हे एकच दान असं आहे की ते दिल्यामुळे वाढत जातं. आणि असं म्हटलं जातं, नास्ती विद्या समो बंधू, नास्ती विद्या समसुहृत, नास्ती विद्या समवित्त, नास्ती विद्या समसुखम. विद्येसारखा बंधू नाही, विद्येसारखा मित्र नाही, विद्येसारखं धन नाही आणि विद्येसारखं सुख नाही. आणि हे विद्या देण्याचं काम करतो तो शिक्षक. मग शिक्षक हा केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाही, तर तो चांगली माणसं घडवण्याचा संस्कार घडवतो आणि समाजाला चांगला माणूस बनवून हे देण्याचं काम हे शिक्षकाचं असतं. ज्ञान, समर्पणाची भावना, शंका निरसन करण्याची धैर्यशीलता, विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती, विद्यार्थ्यांशी साधता येणारा प्रभावीपणे संवाद, या साऱ्या कौशल्यानिशी विद्या प्रदान करणं आणि समाजाला ज्ञानी आणि सुसंस्कृत नागरिक बनवून देणं हे शिक्षकाचं काम आहे. आणि हे सगळं करताना शिक्षकाला थोडी थोडी कौशल्य का होईना पण असावी लागतात. म्हणजे थोडाफार गाणं असावं लागतं, थोडंफार वाचन असावं लागतं, अक्षर चांगलं असावं लागतं. ह्या सगळ्या कौशल्य, कारण जसा शिक्षक असेल तसा विद्यार्थी घडतो. आणि आपण ज्याला शिक्षक म्हणतो त्याला पूर्वीच्या काळी गुरु म्हटलं जायचं. आणि मग गुरु हा का महत्वाचा आहे, तर असं म्हणतात, आपण देवाची प्रार्थना करतो, देव म्हणजे हरी. आणि मग हरी समजा आपल्याकडून काही काम होत नसेल तर आपण निराश होतो की आपण एवढे दिवस भक्ती करतोय, काही होत नाही. मग अशा वेळेला काय करतो आपण गुरुकडे जातो. आणि म्हणून म्हणतात, हरी रुसला तर गुरु आहे, पण गुरु रुसला तर कोणी नाही. म्हणून गुरु हा एक जगीत राहता. आपल्याला तारणारा जर कोण असेल तर गुरु आहे. भविष्यकाळचा दिवा आणि भूतकाळचा दुवा म्हणजे गुरु. आणि मग गुरु काय करतो, तर आपल्याकडे लघुत्व घेतो आणि दुसऱ्याला गुरुत्व बहाल करतो. आणि कुठल्याही शिक्षकाला बघा, कोणत्याही शिक्षका, हे एक शिक्षकी पद असं आहे की बाकीच्या कुठल्याही व्यवसायात आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की एक स्पर्धा होते, पण कोणताही शिक्षकाला आपला विद्यार्थी हा मोठा झाला तर त्याचा अभिमान वाटतो. कारण त्याला कळतं की मी जे काही शिकवलंय ते ह्याच्याकडून चांगल्या पद्धतीने आचरणात आलं गेलं. आणि म्हणून ही एक कला अशी आहे की ज्याच्यातून घडला त्याचा अभिमान वाटतो. फार पूर्वी बघायचं झालं तर आपल्या देशात वर्ण व्यवस्था होती. आणि या वर्ण व्यवस्था 4 विभागात विभागली गेली होती: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि यामुळे काय होई की त्या ज्या वर्णात जे काम करणारे असत, म्हणजे काही व्यापाऱ्याचं काम करत असत, काही लढायांचं काम करत असत, आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्याला वाव मिळत असे, कारण ते एकच क्षेत्रात काम करत असत की. आणि आजचा जो विषय आहे, जो विद्यादान, याचं काम बहुतांशाने ब्राह्मण करत असत. आणि आजच्या या शिक्षणाला अनुरूप असं जे दान असे ते ब्राह्मण करत असत किंवा विद्यादान करणाऱ्याला ब्राह्मण म्हणत असत. पण कालांतरानं काय झालं, ही वर्ण व्यवस्था नष्ट झाली. आणि मग शिक्षण म्हणजे काय, तर त्या काळाप्रमाणे आवश्यक म्हणून घेतले जाणारे ज्ञान हे म्हणजे शिक्षण. आता तुम्ही म्हणाल की मग आदी मानवाच्या काळात कुठलं होतं शिक्षण, तर आदी मानवाच्या काळात शिक्षण हे नव्हतंच. पण त्या काळात कोणतं ज्ञान आवश्यक होतं,
की कोणत्या प्रकारच्या वस्तू खाण्यास सुरक्षित आहेत, कोणत्या प्रकारची फळं खायची नाही, कोणती फुलं चांगली आहेत, हे जे काही आपण शिकत होतो ते त्या काळातलं शिक्षण होतं. आणि त्यानंतर सस्तन प्राण्यांची गतिशीलता वाढत गेली. मग वस्ती कुठे करावी, पशुपालन कसं करावं, या गोष्टी वाढायला लागल्या, त्याचं ज्ञान वाढायला लागलं. आणि 12,000 वर्षापूर्वी संघटित समाजाचं असं काही स्वरूप आलं. नद्या असू देत, तलाव असू देत, शेती असू देत, पशुपालन असू दे, माणूस प्रगत होत गेला. आणि मग हळूहळू तो वस्ती करायला लागला, एकमेकांच्या शेजारी राहायला लागला. आणि मग एकमेकांच्या संवादातून मिळालेलं ज्ञान हे झालं त्यांचं शिक्षण. म्हणजे ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ज्ञान हे सगळ्यांकडे असतंच. तर संवादातून मिळालेलं ज्ञान हे शिक्षण असं मानलं गेलं झालं आणि हे देणारा ज्ञान देणारा आहे तो शिक्षक असं मानलं गेलं. आणि मग त्याच्यानंतर गुरु मानणं ही पद्धती रूढ होत गेली. आणि मग भारतात गुरुकुल पद्धती आली. गुरुकुल म्हणजे काय, तर गुरुचं घर, गुरुकडे जाऊन शिक्षण घ्यायचं. गुरुकुलात विद्यार्थी आणि गुरु असं काही नसत, तर शिक्षणाबरोबर चारित्र्य, विकास, नैतिक मूल्य हे सगळं भरवण्यावर त्याच्यावर भर असे. आणि ह्याच्याबरोबर ते व्यावहारिक शिक्षण सुद्धा देत असत. म्हणजे केवळ शिक्षक हे ज्ञानच देत नसत, तर व्यावहारिक हे ज्ञान सुद्धा देत असत. त्याच्याशिवाय अत्यंत हिरवं हिरवं रान असे, पर्णकुटी असे, विद्यार्थ्यांना कामं सांगितली जात, त्याच्यातून त्यांचं निरीक्षण केलं जाईल, त्यांचं सामाजिक, आध्यात्मिक हा सगळा विकास साधण्यावर भर असे. आता आपल्याला गुरुकुली संकल्पना बघायला मिळालेली नाही, पण काही सिरियल मधनं आपण बघितलं की राम लक्ष्मण यांचं सुद्धा गुरु होते, विश्वामित्र आणि वशिष्ठ. म्हणजे वशिष्ठ त्यांचे कुलगुरू होते आणि त्याच्याबरोबर विश्वामित्रांनीही सुद्धा त्यांना गुरुप्रमाणे ज्ञान दिलेलं आहे. त्याच्यानंतर द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु होते. पण आपण जर हा सगळा अभ्यास केला तर त्यावेळेला गुरुकुलात स्त्रियांना जायला किंवा स्त्रियांना शिक्षण घ्यायला परवानगी नसे. आणि त्यामुळे कुठेही स्त्रिया शिक्षणासाठी बाहेर जात नसत किंवा त्यांच्याकडे जात नसत. आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारे जे संस्कार असत किंवा मात्या पित्यांकडून किंवा कुटुंबाशी संबंधित अशा लोकांकडून होत असत. आता सध्या नवरात्र चालू आहे, देवीचं स्वरूप आपण म्हणतो. या देवीच्या रूपांच्या बाबतीत आपण जी जगदंबेची आरती म्हणतो, उदो बोला उदो, त्याच्या दुसऱ्या कडव्यात असं म्हटलेलं आहे, द्वितीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळामध्ये श्रेष्ठ परशु रामाची जननी हो. ही सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ आहे परशुरामाची जननी रेणुका, सगळ्या योगिनींमध्ये ती श्रेष्ठ आहे. आणि मग या रेणुकेला कुठे शिक्षण मिळालं असं आपण म्हणजे त्या काळात काय असेल, तर या रेणुकेला सुद्धा एक गुरु होते आणि त्यांचं नाव होतं संत एकनाथ आणि संत जोगीनाथ. यांच्यासाठी सारखे गुरु तिला ठेवलेले होते. आणि 7 महान ऋषींसारखे एक जमदग्नी ऋषींशी तिचं लग्न झालं आणि त्यांनी तिला धार्मिक शिक्षण दिलं. आणि धर्माचं जे आचरण कसं असावं याचं शिक्षण या ऋषींनी तिला दिलेलं आहे. त्याच्यानंतर इतिहासाच्या काळात जर गेलं तर आली झाशीची राणी. झाशीच्या राणीला कोणी शिकवलं? झाशीच्या राणीलाही गुरु होते, त्यांचं नाव होतं गंगादास. आणि झाशीच्या राणीला तिच्या वडिलांनी मोरोपंत तांब्यानी अत्यंत राजनीतीचे धडे दिले, धर्माचे धडे दिले, याशिवाय तलवारीचं शिक्षण दिलं, घोड्यावर बसायचं शिक्षण दिलं. त्यानंतर सर्वांना माहीत असलेली आपली जिजाबाई, हिला सुद्धा सर्व शिक्षण लखुजी जाधव यांनी दिलं. आणि तिचे वडील होते घोड्यावर कसं बसायचं, तलवार कशी चालवायची, राज्य कारण कसं पाहिजे, आपल्या मुलांना कसं घडवलं पाहिजे, हे सगळं शिक्षण तिला लखुजी जाधव यांनी दिलं. आणि तिला आध्यात्मिक शिक्षण हे शिवाजी महाराजांचे गुरु रामदास यांनी दिलं. त्याच्यानंतर अहिल्याबाईचं लग्न अत्यंत लहानपणात झालं आणि त्यामुळे तिचे सासरे मल्हारराव होळकर यांनी तिला राजनीतीचे आणि प्रशासनाचे धडे दिले.
म्हणजे जिजाबाई असू दे, झाशीची राणी असू दे किंवा देवतांमधली रेणुका असू दे, यांना शिक्षण हे संगोपन करताना देण्याची पद्धत होती. आणि म्हणजे प्राचीन काळाबाबत जर आपण बोलायचं झालं तर मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, तिला योग्य ते शिक्षण देण्याची प्रथा ही कुटुंबातूनच होती. त्यामुळेच जिजाबाई सारखं मातृत्व, अहिल्याबाई सारखं कर्तृत्व आणि झाशीच्या राणीसारखं नेतृत्व जन्माला आलं, हे आपण विसरून चालणार नाही. आणि मग याच्या आधीच्या काळात काय होतं, तर 7 ते 9 इसवी सन याच्या दरम्यान सुद्धा गार्गी आणि मैत्रेयी यासारख्या तत्वज्ञानी स्त्रिया होत्याच की. विदुषी गार्गी ही ब्रह्मविद्येचं ज्ञान असलेली ब्रह्मवादिनी, वेदांची प्रसिद्ध व्याख्यात्या म्हणून ओळखली जाते. या गार्गीची तुलना महाभारतातील विदुराशी केली जाते. आता विदुर कोण होता? विदुर हा धृतराष्ट्राचा सावत्र भाऊ होता आणि एका राज्याचा तो राजा होता. तर त्याच्याशी तुलना करण्याचे कारण काय, तर विदुराची नीती ही चांगली नीती म्हणून जगात ओळखली जाते. की कोणी म्हणतात की विदुर नीती आहे की तो द्रष्टा होता, तो चांगले सल्ले द्यायचा, आणि म्हणून गार्गीची तुलना ही विदुर नीतीशी केली जाते. एकदा काय झालं, जनकाचा दरबार भरला होता आणि तिथे यज्ञवल्के नावाचे ऋषी आले होते. आणि यज्ञवल्के ऋषींनी ते असं ब्रह्मज्ञान सांगत होते. तेवढ्यात तिथे गार्गी आली आणि तिने त्यांना प्रवृत्त केलं की सांगा, ब्रह्मज्ञान सांगा. आणि मग ते सांगत राहिले. ते थोर ऋषी होते, पण त्याच्यानंतर गार्गीनी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन खूप मोठं ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि सगळेजण अचंबित झाले की ही एवढी बुद्धिवादी स्त्री कशी काय होऊ शकते. आणि या वाद संवादाचं वर्णन हे उपनिषदात अत्यंत सुंदर केलेलं आहे. गार्गी ही एक महान ब्रह्मवादिनी आहे. ती आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण होतीच, पण तिला एक आव्हान स्वीकारायला खूप आवडायचं. शास्त्रांबाबत ती आव्हानं अगदी आवर्जून स्वीकारायची. याबद्दल बोलायचंय मी बोलेन, याबद्दल बोलायचंय मी बोलेन. आणि ती आव्हानं स्वीकारून ती जे काही बोलली ते अल्वायन सूत्रात नमूद केलेलं आहे. विदुषी गार्गी ही वाचकनु ऋषींची कन्या होती. त्यानंतर आली ती मैत्रेयी. मैत्रेयी ही भारतातील सर्वात सद्गुणी आणि विद्वान महिला म्हणून ओळखली जाते. भारतातील बौद्धिक स्त्रियांचं ती प्रतिनिधित्व करते. मैत्रेयी विद्यापीठ म्हणून दिल्लीतला एक विद्यापीठ मैत्रेयीच्या नावावर आहे. आणि यज्ञवल्क्य ऋषींच्या 2 पत्नीपैकी एक म्हणून मैत्रेयीचा उल्लेख केला जातो. आणि ती ब्रह्माचं ज्ञान तर बोलायचीच, पण आत्म्याविषयीही ती बोलायची. आणि म्हणून ती मैत्रवास ऋषींची कन्या होती. आणि गार्गी आणि मैत्रेयी या बुद्धिजीवी महिलांचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे आता आपण बघायचं झालं तर आपण म्हणतो की स्त्रिया शिक्षण घेत नाहीत, स्त्री शिक्षण देण्याची गरज भासली. मग आपण प्राचीन काळ जर बघितला, ऐतिहासिक काळ बघितला, तर स्त्रिया विद्वान होत्याच की. त्या कुठल्याही प्रकारचं त्या काळाच्या अनुसार त्या शिक्षण घेतच होत्या. मग असं काय झालं की स्त्रियांना पण शिक्षित करायची गरज भासायला लागली. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की संगोपन करताना शिक्षित करणं ही गोष्ट त्या काळच्या जशी गुरुना मान्य होती, राजांना मान्य होती, तशी प्रत्येक कुटुंबालाही मान्य होती. की माझी मुलगी आहे, राजाची मुलगी आहे, जसा मुलगा शिकतो तसं माझ्या मुलीलाही आलं पाहिजे, ही गोष्ट त्यांना मान्य होती. त्यामुळे जिजाबाई असू दे, अहिल्याबाई असू दे किंवा अगदी रेणुका असू दे, त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. 1526 ते 1858 या काळामध्ये मुघल साम्राज्य होतं. 1674 ते 1818 या काळात मराठा साम्राज्य होतं. मध्ये काही काळ शीख साम्राज्य होतं. 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतात आली आणि मधल्या काळात बऱ्याच ठिकाणी मुस्लिम राजवट होती. या मुस्लिम राजवटीत भारतातल्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होत होते. आणि या होणाऱ्या अत्याचारामुळे कुटुंबातून स्त्रियांना घरात ठेवणं पसंत केलं गेलं. की नको, ते अत्याचार नको, त्यापेक्षा तू बाहेर जाऊ नकोस, तू घरात राहा. आणि त्यामुळे स्त्रिया या म्हणजे घरात राहायला लागल्या. आणि मग थोड्या काळानंतर त्या शिक्षणापासून वंचित होत गेल्या किंवा
काही ज्या होत्या त्या टिकून राहिल्या, पण तरी सुद्धा एक शिक्षण ही प्रक्रिया तिथे थांबली. नंतर 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. ही भारतात आली या 1858 मध्येच एका महर्षीचा जन्म झाला. हे महर्षी देखील आपल्याच जिल्ह्यातले, आपल्या जवळच्या गावातले म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी या महर्षींचा जन्म झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे. आजही शाळेत गेला, आजही मुरुडला गेलात तर शाळेच्या बाहेर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा एक पुतळा तिथे उभारलेला आहे. आधुनिक भारतातील श्रेष्ठ कर्ते सुधारक म्हणून महर्षी कर्वे ओळखले जातात. समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांसाठी यांचं नाव याच्यासाठी घ्यायचं कारण स्त्रियांनी शिक्षण घेण्यासाठी यांनी अत्यंत महत्वाचं कार्य केलेलं आहे. तसंच त्यावेळच्या ज्या विधवा असत त्याला समाज हा अत्यंत क्रौर्याचीच म्हटलं पाहिजे अशी वागणूक देत असे आणि हे महर्षी कर्व्यांना अजिबात मान्य नव्हतं. आणि ते म्हणत ही स्त्री आहे, या स्त्रियाला अशी कशी काय वागवतात, आणि ही गोष्ट त्यांना पसंत नव्हती. आणि असं करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी सांगून कुणाला पटणार नव्हतं. म्हणून महर्षी कर्व्यांनी शारदा विद्यालयातील एका स्त्रीशी, शारदाबाईंशी पुनर्विवाह केला आणि आपलं उदाहरण जगाला घालून दिलं की अशा पद्धतीने सुधारणा करण्याची आवश्यक आहे. आणि त्यांना कळत होतं की हे सगळे असे वागतात कारण यांना शिक्षणाची कमतरता आहे किंवा यांच्याकडे शिक्षण नाही. मग म्हणून त्यांनी खूप प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर ते विठ्ठलदास ठाकरसी नावाच्या एका गृहस्थांना भेटले आणि या विठ्ठलदास ठाकरसींच्या मदतीने त्यांनी SNDT विद्यापीठ सुरू केलं. आता SNDT म्हणजे काय आहे? श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी, श्रीमती S नाथाबाई दामोदर D आणि ठाकरसी जसला T असं हे SNDT विद्यापीठाचं नाव आहे. आणि या विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं आहे की यातला अभ्यासक्रम अत्यंत सुलभ आहे आणि या स्त्री जीवनाशी निगडीत असे अनेक विषय या विद्यापीठात ठेवलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे या विद्यापीठाचं जे शिक्षण आहे ते सगळं मातृभाषेतून केलं जातं. म्हणजे अजूनही या SNDT विद्यापीठातून अनेक जण शिक्षण घेतात किंवा समजा एखाद्याचं शिक्षण राहिलं असेल आणि लग्न करून ती सासरी गेली असेल आणि तिला वाटलं की जरा पुढचं शिकावं काहीतरी किंवा आपण ग्रॅज्युएट व्हावं, तरी सुद्धा या अभ्यासक्रम एवढा सुलभ आहे की SNDT विद्यापीठातून आपण शिक्षण घेऊ शकतो. आणि म्हणून स्वदेशात आणि परदेशात मिशनरी वाण्याने वणवण करून या महर्षींनी हे काम सुरू केलं. प्रसंगी समाजाची टीका पत्करली, विधवा विवाह असू दे, स्त्री शिक्षण असू दे, पण त्यांनी सगळं कार्य हे निस्पृहपणे, निरलसपणे केलं आणि एक समाजात आदर्श निर्माण केला. खऱ्या अर्थाने ते सेवामूर्ती होते, श्रममूर्ती होते. आणि आश्चर्य म्हणजे अशी कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती असू देत, शिवाजी महाराज असू देत किंवा स्वामी विवेकानंद असू देत, यांना खूप अल्पायुष्य लाभलं. पण महर्षी धोंडो कर्वे यांचं अतिशय वैशिष्ट्य म्हणजे त्यांना 104 वर्षाचं दीर्घायुष्य लाभलं. आणि त्यामुळे त्यांनी ज्या केंद्रस्थानी आपलं स्त्री शिक्षण ठेवलं होतं त्या या लाभलेल्या दीर्घायुष्यामुळे स्त्री शिक्षणाचा वेलू गगनावर जाताना त्यांना पाहायला मिळाला. म्हणजे गगनावर गेलेला नाही पाहायला मिळाला, तरी जाताना पाहायला मिळाला. आणि अशा या शतायुषी महर्षीचा गौरव सरकारने पद्मभूषण देऊन आणि 1958 साली भारतभूषण देऊन केला. त्यांच्याबद्दल एक केलेली कविता आहे. शुष्क करातुनी सदा मिळावी, तुझ सम मम बाहुना शक्ती, तुझ्या प्रमाणे मी शिकावी, रात्रंदिन मानवता भक्ती. शंभरीत ही रसरसलेले, मर्द मराठी तन मी घ्यावे, तुझ गत लाभूनी आवाज करडा, तुझ सम दिल्लीश्वरा बजवावे, तुझ सम कर्णखर निर्णय घेऊनी, निष्ठुर सेवा व्रत मी घ्यावे, कोपऱ्यातल्या उद्बत्तीगत परिमल देतच जळत राहावे, परिमल देतच जळत राहावे. अमर शेख कवी आहेत याचे आणि अत्यंत सुंदर अशी त्यांनी महर्षी कर्व्यांवर कविता केलेली आहे. आणि खरोखर मग शिक्षण देण्याचा ध्यास घेणारे हे असे सेवाव्रती
असे गुरु पाहिले की गोविंद रानडे यांची गुरु म्हणजे ईश्वराचे गुप्त रूप. ही उक्तीपट्टी 19व्या शतकात फेडरिक खोबेल याला असं वाटायला लागलं, म्हणजे हा लंडनमध्ये किंवा युरोपमधला फेडरिक खोबेल आहे. त्याला असं वाटायला लागलं की कुठेही शाळेत जाण्यापूर्वी मुलांनी एकत्र यावं आणि खेळावर आधारित अशी शिक्षण रचना असावी. म्हणजे जे आपण म्हणतो की एकमेकांशी संवाद साधणं हे मुलांच्या माध्यमातून घडावं, असं त्या फेडरिक खोबेलला वाटायला लागलं. आणि ही एक म्हणजे आज जे आपण म्हणतो की म्हणजे शाळेच्या आधी प्रायमरी, प्री प्रायमरी त्या पद्धतीचं शिक्षण असावं, पण ते फक्त खेळण्यासाठी असावं असं त्याला वाटायला लागलं. आणि अशी जी विचारसरणी ही हळूहळू पसरत होती की शाळेचं शिक्षण हे असेलच, म्हणजे लेखन वाचन हे असेलच, पण त्याच्या आधी सुद्धा असं काहीतरी शिक्षण असावं की ते खेळावर आधारित असावं. आणि ही विचारसरणी आपल्याकडेही आली होती. आणि म्हणून भारतात ताराबाई मोडक यांनी पहिली बालवाडी काढली आणि ही विकसित केली. पहिली बालवाडी 1945 मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बोर्डी इथे नूतन बाल शिक्षण या नावाने सुरू झाली. आणि ताराबाई मोडक या शिक्षणचा ध्यास घेतलेल्या होत्याच, पण त्या विधानसभेच्या सदस्या देखील होत्या. आणि त्याच्यानंतर आंबेगाव खेड तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना आपल्या शैक्षणिक कार्यात आणण्यासाठी कुसुमताई कर्णिक यांनी 42 वर्ष काम केलं. आदिवासी समाजाबरोबर त्यांचा अत्यंत दांडगा संपर्क होता आणि यांनी शिक्षणाच्या प्रवाहात अनेक लोकांना आणलं आणि खरोखर 42 वर्ष यांनी शिक्षणाची साधना केली. मंदाकिनी आपटे, डॉक्टर प्रकाश मंदाकिनी आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या पत्नी. गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी अत्यंत सुंदर काम केलेलं आहे. आजही गडचिरोली जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून मानलेला जातो, पण आदिवासी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक या सगळ्या गोष्टीत मंदाकिनी आमटे यांचं योगदान हे वाखाणण्यासारखं आहे. आणि या कार्यामुळेच त्यांना कम्युनिटी लिडरशिप पुरस्कार मिळाला. माधुरी पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरे यांच्या कन्या, यांनी समाज क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. 10 ते 15 वयोगटासाठी त्यांनी मराठी साहित्य आणि भारतीय कला यांचा एक इतिहास असेल असा एक संग्रह केलेला आहे. त्यांची व्यायामाची मालिका हे 3 खंडांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे हे शैक्षणिक क्षेत्रात काम करत होत्या, पण त्यांचं शिक्षण झालेलं होतं जे स्कूल ऑफ आर्ट मधून. त्या उत्तम चित्रकार होत्या आणि कुशल गायिका होत्या आणि रंगभूमीवरच्या अतिशय अभिनय सम्राज्ञी होत्या. अशा या म्हणजे सर्व कला असणाऱ्या या माधुरी पुरंदरे यांचं सुद्धा योगदान हे शिक्षण क्षेत्रासाठी आहे. आता आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला आपण घरात असतो त्यावेळेला आई ही मुलाभोवती सारखी नाचत असते की हे घे, ते घे, तुला हे खेळायचंय, ते खेळायचंय. पण मुलांना वडिलांनी केलेल्या गोष्टी या जास्त भावतात असं त्यांनी अभ्यासातून निरीक्षण केलेलं आहे. जर वडील त्यांच्याबरोबर राहिले तर त्या गोष्टी त्यांना जास्त भावतात. आणि फ्रेंच गोष्टी त्यांनी भाषांतर केलेलं आहे. आणि या वडिलांनी कोणत्या गोष्टी केल्या हे त्यांनी लिहिल्या की केल्या तर त्यांना जास्त भावतात. तर बागेमध्ये नेणं, खेळणी आणणं, मुलांसाठी काहीतरी खाऊ करणं किंवा क्राफ्टचे हे करणं, म्हणजे त्यांच्याबरोबर खेळत बसणं, थोडक्यात या गोष्टी त्यांना जास्त भावतात. आणि त्यांना म्हणजे वडिलांच्या मिशांची चाळे करणं वगैरे असं त्यांचं एक पुस्तक आहे, ते खूप प्रसिद्ध झालं. आणि हे गोष्ट लहान मुलांना त्यांच्या या गोष्टी आहेत ना या खूप आवडल्या. कारण मुलं, आपल्याला असं वाटतं की वडिलांचं काम हे मुलांची जाण्याचं नाहीये किंवा मुलांचं जे काही असेल ते आईने बघायचं, पण असं नाहीये. त्यांनी अभ्यासातून सांगितलेलं आहे की वडील जर मुलांच्या जवळ राहिले तर त्यांना ते जास्त भावतं. म्हणजे आई ही असतेच, आई गुरुच आहे मुलांचा, पण वडिलांचं असणं हे सुद्धा त्यांना जास्त भावतं. आणि म्हणून शाळा ही संकल्पना जेव्हा सुरू व्हायची होती तेव्हा
वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देणारे संघटक होतेच की, विद्यार्थीही होते. भारतामध्ये आपण बघितलं की गुरुकुल होतं, पण ग्रीसमध्ये बघायचं झालं तर तिथे असं तत्वज्ञान देणारं शिक्षण हे लहान मुलांना दिलं जायचं. आणि युरोपमध्ये बघायचं झालं तर ते धार्मिक गोष्टींच्या आधारावर शिक्षण देत असत, म्हणजे बायबलचं ज्ञान वगैरे अशा पद्धतीचं शिक्षण देत असत. पण काही का असेना, काहीतरी शिकवायला हवं हे मात्र सगळ्यांना वाटत होतं. आणि त्यामुळे ज्ञान, कौशल्य, नैसर्गिक मूल्य सगळेजण जपण्याचा प्रयत्न करत असत. आणि अशा छोट्या छोट्या संघटना झाल्यामुळे कुठेतरी एक शिक्षणाचं असं एक स्वरूप असणारं, एक ठराविक स्वरूप असणारं, एक शाळा प्रकारे स्वरूप असावं असं सगळ्यांनाच वाटत होतं. आणि हे आपल्या इथे वाटलं ते प्रथम सावित्रीबाई फुले यांना. त्यांनी 1848 मध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्माबाई फुले यांनी भिडे यांच्या वाड्यात एक पहिली शाळा काढली. शिक्षण क्षेत्र म्हटलं की सावित्रीबाईंचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही, कारण त्याच पहिल्या शिक्षिका होत्या, त्याच पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यामुळे सावित्रीबाईंचा उल्लेख हा करावाच लागतो आणि त्यांचं कार्यही प्रशंसनीय आहे. शिक्षक म्हणजे गुरु, हे ज्ञान सगळ्यांकडे असतंच, पण गुरु हा केवळ ज्ञान देतो असं नाही. ज्ञान हे सगळ्यांकडेच असतं, मग गुरु काय करतो? गुरु हे त्याला वळण देण्याचं काम करतो. नाहीतर मग अशिक्षित बहिणाबाईंनी काहीच हे केलं नसतं, किंवा अशिक्षित बहिणाबाईला कोणी मानलं नसतं. पण अशिक्षित बहिणाबाईंनी सुद्धा जीवनाला आपला गुरु मानलं आणि मग ते आपल्याला संदेश देते की मानवाला, की हे जीवन माझं गुरु आहे, त्याच्यातनं काहीतरी शिक. खोप्यामधला खोपा या कवितेतून, ही सुग्रणीची कविता आहे. आणि सुग्रण हा पक्षी अतिशय सुंदर घरट बांधतो, नाजूक नाजूक वीण घालतो. काही जण तर सुग्रणीचं घरट सुकल्यानंतर घरात शोपीस म्हणून सुद्धा आणून ठेवतात. म्हणजे इतकं ते सुंदर असतं की इतकं सुंदर घरट तो पक्षी बांधतो, त्याची वीण इतकी नाजूक असते. आणि या घरट्याच्या निरीक्षणातून बहिणाबाईंनी आपल्याला काय संदेश दिलेला आहे की तिची इलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट. अरे माणसा जरा बघ, तिची एवढीशी चोच आहे, एवढेसेच दात आहेत, पण तिची कामगिरी बघ. एवढ्याशा चोचीने ती इतकं सुंदर घरट बांधते आणि तुला तर देवाने 2 हात 10 बोट दिलेली आहेत आणि तू कशाला रडतोस की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही. हे बहिणाबाई अत्यंत सुंदर उदाहरण देते. संसार करायचा आहे, अरे संसार करायचाय म्हणजे थोडा त्रास होणारच, कशाला उगाच रडत बसता. आणि म्हणून ती म्हणते, अरे संसार संसार जसा तू तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आपल्या मनाचं उदाहरण देताना ती म्हणते की मनाला नेहमी एकाग्रतेत ठेवा. मन हे असंच आहे की कुठेही जाता. आता जरी सगळेजण इथे बसलेले असले तरी कुणाचं मन कुठे असेल काही सांगता येत नाही. जरी असं मन हे आहे ते मन कुठेही जातं. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला परी येत पिकावर. आणि हे इतकं वाईट मन आहे ना की जे वाईट विचार असतात ना तेच मनात आधी येतात. त्याच्यावरती म्हणते, मन जयहरी जयहरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर. म्हणजे विंचूचा बरा त्याला मंत्राने तरी उतरता येतं, पण या मनातल्या विचारांना काहीही उतरवता येत नाही. असं छान दाखले देत तिने जीवनाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आता हेही शिक्षणच आहे जीवनाचं. शिक्षण म्हणजे केवळ असं दिलेलं ज्ञान म्हणजे शिक्षण नाही, तर ही सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे. आणि मग तिला असं वाटतं की हे जगात ना एक विरोधके असतातच, काही केलं तरी नावं ठेवतातच, त्यामुळे एवढं कशाला वाईट वाटून घेता. तर त्याच्यावरती असं उदाहरण म्हणते की आड म्हणती उभ्याले, असं म्हणू नये कधी, जसे उभ्याले आडवा, आणि गुढी उभारती त्याला लोक म्हणती पाडवा. हे आपण दरवर्षी पाडवा साजरा करतो, गुढी उभारतो, पण त्याला पाडवा म्हणतो. ह्या तिच्या निरीक्षणातून आपण, म्हणजे ती म्हणते कशाला गुढी उभारतो त्याला सुद्धा लोक पाडवा म्हणतात, मग तुम्ही कशाला वाईट वाटून घेता. लोक हे नावं ठेवणारच. ज्याला कार्य करायचं आहे त्याने असंच पुढे जात राहावं,
हे बहिणाबाईंचे अत्यंत महत्वाची शिक्षण देण्याची पद्धत आहे किंवा शिकवण आहे. मग मगाशी आधुनिक काळात काम करणाऱ्या ताराबाई मोडक असू देत, मंदाकिनी आपटे असू देत, कुसुमताई कर्णिक असू देत, माधुरी पुरंदरे असू देत, मागचा काळ पाहिला किंवा स्त्री शिक्षणाचा ठराविक साचा असावा म्हणून इंग्रजांनी शिक्षण पद्धती भारतात आली. आता तुम्हाला म्हणजे आमच्या काळातील काही जणांना माहिती असेल की इतिहास शिकवणारे शिक्षक आम्हाला नेहमी सांगत असत, इंग्रजांनी केलेल्या सुधारणा म्हणा बघू. आता हा प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे, इंग्रजांनी केलेल्या सुधारणा कोणत्या? आणि मग आम्ही म्हणायचो की हे कसं काय लक्षात राहणार, इंग्रजांनी काय काय सुधारणा केल्या, की ते शिक्षक त्याच्यावर उपाय पण सांगत असत. म्हणा आता काशी पोर. आता हे काय लक्षात ठेवायचं, आता काशी पोर म्हणजे काय? आगगाडी, तारायंत्र, कालवे, शिक्षण, पोस्ट आणि रस्ते. म्हणजे पूर्वीची शिक्षणाची आणि शिक्षण कसं लक्षात ठेवावं ही सांगण्याची पद्धत सुद्धा अत्यंत सोपी होती. माझे वडील सुद्धा मला गणित शिकवायचे. मला व्याज काही काढायला बरेच वेळा जमायचं नाही, ते मला सांगायचे व्याज काढताना मोदक लक्षात ठेव. आता मोदक कशाला लक्षात ठेवायचा? मग ते म्हणायचे मदक भागिले 100, मुद्दल दर आणि व्याज म्हणजे भागिले 100 म्हणजे व्याज येतं. मग तू मोदक लक्षात ठेव म्हणजे तुला गेल्यावर लक्षात येईल की मदक भागिले 100 म्हणजे येणारे व्याज. आणि त्यामुळे इंग्रजांनी या सुधारणा केल्या हे नाकारता येत नाही. इंग्रजांनी सुधारणा केल्याच, पण या त्यांच्या सोयीसाठी केल्या. कारण त्यांना इंग्रजांची गोष्ट अशी असते की इंग्रज हे अत्यंत शिस्तप्रिय होते आणि त्यांना सगळ्या गोष्टी अशा वेळच्या वेळी असाव्या लागत. आणि त्यावेळेला आपल्या इथे दळणवळणाची साधनं अतिशय कमी होती आणि दळणवळण असणं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट होतं. म्हणून त्यांनी आगगाडी काढली, स्पीडने चालावं म्हणून तारायंत्र काढलं. आणि शिक्षण का काढलं याची मात्र दुर्दैवी गोष्ट आहे. शिक्षण त्यांनी अशासाठी काढलं की भारतातल्या लोकांना बुद्धिमत्ता आहे, पण ह्यानी जर ह्यांचं डोकं चालवायला लागले तर ते कुठेतरी म्हणजे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे पण त्यांना लेखन वाचन येत नाही. त्यामुळे अशी शैक्षणिक पद्धती निर्माण करावी की ज्यामुळे भारतातील लोक हे कायम गुलामच राहतील किंवा कारकुनाचाच व्यवसाय करतील आणि मग त्यामुळे ते आपल्या अंमलाखाली कायम राहतील. अशी शिक्षण पद्धती त्यांनी काढली. ती भले सामायिक या नावाने सुरू केली. आणि मग या शिक्षण पद्धतीमुळे काय झालं, या शिक्षण पद्धतीमुळे आपलं खूप नुकसान झालं. म्हणजे आपण म्हणतो सुधारणा झाल्या, त्यांच्यामुळे आपण काही ना काहीतरी शिक्षण घ्यायला लागलो, पण या शिक्षण पद्धतीमुळे आपलं नुकसान झालं. आणि आता सरकारला जाणीव झालेली आहे की आता नवीन शैक्षणिक धोरण आणावं. पण हा विचार आता या 24 साली अंमलात यायचा होता. आता प्रत्यक्षात किती साली अंमलात येईल माहिती नाही, पण हा विचार अंमलात यायला पाहिजे. कारण जो जितका लवकर येईल ते आपल्यासाठी चांगलं आहे. आणि हा विचार अनेक जणांच्या मनात येत होता, पण कोणीही त्यासाठी प्रयत्न करणं सुरू करत नव्हतं. म्हणजे त्यासाठी असे प्रयत्न केले जात नव्हते. आणि यासाठी आता हे शिक्षण या गोष्टीत बोलायचं झालं तर कीर्तन या अत्यंत सुंदर प्रवचनात तुम्ही ऐकलेलं आहे की शाहीर असत किंवा कवी असत, साहित्यिक असत, हे सुद्धा एक प्रकारे आपल्या साहित्यातून काव्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असत. आणि मग कवीच्या काव्यातून काय सगळेच कवी काय असे अगदी म्हणजे सुधारणा करण्याचा किंवा समाजाला प्रबोधन करण्याचा हे करतात असं नाही. त्याच्यासाठी लालित्य किंवा सुंदरता ही गोष्ट सुद्धा अत्यंत आवश्यकच आहे. नाहीतर मग आपण निसर्गाकडे बघण्याचा पण आपला दृष्टिकोन तसा, त्याही गोष्टी आवश्यकच आहेत, तेही एक प्रकारचं शिक्षणच आहे. पण बऱ्याचशा कवींनी किंवा काळानुसार या कवींनी हे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्ह्यातील एक वाई नावाचं गाव अत्यंत सुंदर गाव आहे, अत्यंत शांत गाव आहे. वाईचा ढोल्या गणपती प्रसिद्ध असल्यामुळे बऱ्याच जणांना वाई माहिती असेल. त्या वाई गावात एक कवी होते आणि या कवीनी 62 पुस्तक प्रकाशित केली. त्यांचा पालकत्व, शिक्षण, वृद्ध या सगळ्या पुस्तकात त्यांचा समावेश आहे या कवींचा. आणि मी हे मुद्दामच सांगितलं की कवी वगैरे हे सगळे
म्हणजे हे सगळे समाज प्रबोधनाचं कार्य करत. या कवींचं नाव होतं दत्तात्रय विश्वनाथ केसकर आणि डी.व्ही. केसकर. युट्यूब मध्ये टाकलं तर त्यांचं पूर्ण नाव पण मिळत नाही. डी.व्ही. केसकर या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आणि मग आता मला थोडीफार सगळ्यांच्या ह्याच्यावर शंका दिसते की कोण हे, कोण दत्तात्रय विश्वनाथ केसकर, डी.व्ही. केसकर, कुठले कवी आहे. तर त्यांची 2 गाणी सांगितली तर तुम्हाला कळेल की अरे याचे कवी हे आहेत. घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे, हे त्यांचं गाणं आहे. आणि दुसरं गाणं आहे जे बऱ्याचशा जणांना आवडतं, प्रतिमा उरी धरोनी मी प्रीती गीत गावे, प्रतिमा उरी धरोनी. आता ही इतकी गाणी प्रसिद्ध झाली. याचे कवी आहेत दत्तात्रय विश्वनाथ केसकर, डी.व्ही. केसकर, आणि त्यांची ही प्रतिमा म्हणजे त्यांची मुलगी प्रतिमा केसकर, म्हणजेच आजच्या माझ्या विषयासाठी एक सुंदर तेजस्वी तारिका रेणू दांडेकर. या प्रतिमा केसकर हे तिचं माहेरचं नाव आहे आणि ती ह्या दत्तात्रय विश्वनाथ केसकर यांची कन्या आहे. 1982 सालची गोष्ट आहे. रेणू दांडेकर आणि डॉक्टर राजा दांडेकर हे दापोलीतल्या लालबाग या भागात आम्ही राहत होतो. त्या भागात बिऱ्हाडांनी राहायला आली. अत्यंत साधं जोडपं, म्हणजे ते डॉक्टर असे पण वाटायचे नाहीत किंवा तिचं कार्य एवढं आहे असंही वाटायचं नाही. या अत्यंत साध्या भासणाऱ्या जोडप्याच्या कार्याची उंची इतक्या गगनाला भिडणारी आहे हे आम्हाला त्यावेळेला माहितीच नव्हतं. शहरी सुखसोयी सोडून ही खेड्यात आलेली होती आणि तिचे पती राजाभाऊ दांडेकर यांच्या समवेत शैक्षणिक पद्धतीत नाविन्य आणण्याची तिची इच्छा होती, तिची आकांक्षा होती. आणि त्याच्यामुळे मुलगे असू देत किंवा मुली असू देत, दोघांनाही सक्षम बनवता येईल. शेतीपासून उद्योगापर्यंत सर्व काया प्रकल्पामध्ये त्यांना उत्तेजन देणारं शिक्षण देण्यात येईल अशी तिला अशी शिक्षण व्यवस्था करायची होती. कारण वर्गाच्या पलीकडे जाऊन सुद्धा भरभराटीसाठी सक्षम करणारं नर्सिंग असू दे, फॅशन डिझायनिंग असू दे, ब्युटी पार्लर असू दे, हे सगळे उपक्रम त्यांनी अभ्यासक्रमातून सुरू केले. की नाही ना शिक्षण घेता येते किंवा तुमचं नाही ना शिक्षणात आहे तर तुम्हाला अभ्यासक्रमातच आम्ही ते विषय घालतो की तुम्ही काहीतरी उद्योग त्यातनं सुरू कराल. आणि मग 1982 साली दांडेकरांनी एक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आणि लोकमान्य बाळ टिळक यांच्याविषयी काय बोलावं. लोकमान्य बाळ टिळक सदैव बंदी जाना भारत, केला जानी देश शहाणा, हृदय स्मराहो तुम्ही टिळकांना. असं आपण म्हटलं की त्यांच्या कार्याचा गौरवच होतो. जन्मसिद्ध तो अमुचा हक्क, स्वातंत्र्याचा गरजे चक्क, असं म्हटल्यानंतर टिळक म्हणजे काय आहेत हे सांगण्याची गरजच भासत नाही. आणि या टिळकांचा जन्म कुठे झाला तर तो चिखलगाव मध्ये झाला. म्हणजे चिखलात उमललेलं हे खरोखरच कमळ होतं. हे चिखलगाव बघितलं तर अत्यंत आडगाव, दगडमाती असलेलं गाव आहे. हे चिखलगावात टिळकांचा जन्म झाला. त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. हे सांगण्याचा उद्देश असा की हेच चिखलगाव त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं, रेणू दांडेकर आणि राजा दांडेकर. आणि खऱ्या अर्थानं टिळकांचा सन्मान झाला असं म्हणायला हरकत नाही. चिखलगाव मध्ये अजूनही जाऊन बघू शकता. अत्यंत खेडेगाव गावात त्यांनी ही शाळा सुरू केली. अत्यंत साधी राहणी, लांब हाताचा ब्लाऊज, साधी आणि हलक्या रंगाची साडी, कोणत्याही प्रकारचा शृंगार नाही, गळ्यात नाही, कानात नाही, अशी साधी रेणूवहिनी, आम्ही तिला रेणूवहिनी म्हणायचो, अशी साधी रेणूवहिनी रेणू दांडेकर खांद्याला पर्स लावून एकदा कुठेतरी जात होती. पेहराव नेहमीप्रमाणे साधा. आणि त्यामुळे कुठेतरी जात असेल. नुकतंच आमच्या शेजारी बिऱ्हाड आलेलं होतं, त्यामुळे आता हे बिऱ्हाडांनी राहतायत म्हणजे काय ते एवढं मोठं कार्य करत असतील हे म्हणजे त्यावेळेला आम्हाला काही कल्पना नव्हती. आणि ही कुठे जात असेल तर ती जात होती. आणि त्यावेळेला आम्ही ज्या 10वी 11वीच्या मुली होतो ते साधारण आता 10वी 11वीच्या कॉलेजच्या मुलींचं जे काही चालतं गप्पा असतं किंवा काहीतरी असं विचारणं किंवा ही कुठे जाते
अशा काहीतरी चर्चा करणं, अशा पद्धतीने आम्ही उभ्या होतो आणि आम्ही बघितलं की ही जाते, खांद्याला पर्स लावून कुठेतरी जाते. आम्हाला आमची उत्कंठता लागली की ही कुठे जात असेल, कुठे जाते ही एसटीनी आणि पर्स लावून. आणि मग नंतर आम्ही विचारलं की वहिनी कोणीकडे जातेस? तर ती म्हणाली शाळेत. त्याच्यानंतर आम्ही तिच्या पायाकडे बघितलं तर तिच्या पायात चपलाच नव्हत्या. आता आम्ही म्हटलं अशी म्हणजे अशी काय ही वहिनी की शाळेत जाते म्हणते आणि पायात चपलाच नाही. आणि त्यावेळेच्या वयाप्रमाणे तरी आमची उत्कंठता जागृत झाली. मी म्हटलं तरी पण आम्ही चांगल्या ह्याच्यात विचारलं की वहिनी चपला घालायला विसरलीस की काय? तशी ती म्हणाली नाही, मी मुद्दामच घातल्या नाही. तिच्या या उत्तराने आम्ही तिच्याकडे आश्चर्य वाटून बघायला लागलो की मुद्दामच घातल्या नाहीत सांगते चपला. तर म्हणाली हो, आम्ही चिखलगाव सारखं कार्यक्षेत्र आमच्या शाळेसाठी निवडलंय आणि काल आमच्या इथे पालक आणि विद्यार्थी यांची मीटिंग झाली आणि त्या बैठक झाली. त्या बैठकीला आलेले जे विद्यार्थी होते, पालक होते, ते बरेचसे अनवाणी होते आणि इतकी दारिद्र्य त्या गावात आहे आणि त्यामुळे अशा मुलांसोबत, अशा मुलांसाठी काम करायचं म्हणजे त्यांच्या भावना, त्यांच्या वेदना या जाणून घेतल्या पाहिजेत, हे तिने उत्तर दिलं. आणि आमचा जो उद्देश होता त्यावेळेला तो आम्ही सगळे निशब्द झालो, अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिलो की आजही समाजात अशा प्रकारचं काम करणारी माणसं आहेत, याचा आम्हाला विश्वासच बसत नव्हता. दांडेकर दाम्पत्यांनी मुलांना नोकरीचं स्वप्न नव्हे तर उद्योजक बनण्यास प्रेरित केलं. अनेक प्रकारे त्यांनी या वृत्तीला प्रोत्साहन दिलं आणि ह्या सगळ्या तिच्या आत्मीयतेबद्दल तिच्याकडे असणारा जो साधेपणा होता तो अत्यंत कमालीचा होता. ती एम ए मराठी होती. BA ला ती शिवाजी विद्यापीठातून प्रथम आली होती, तर MA ला पुणे विद्यापीठातून ती प्रथम आली होती. आणि ती एवढ्या साहित्यिकाची कन्या तर होतीच. पीपल्स कॉलेज नांदेड इथं ती प्राध्यापिक होती आणि विद्याभारती या ह्याच्यात तिनं अनेक मासिकात संपादन केलेलं होतं. तिची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळावर अजूनही निवड आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान कक्ष, बालचित्रवाणी समिती, मराठी विकास संस्था महाराष्ट्र राज्य, NCERT पुणे, शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम समिती या सगळ्या समितीत ती कार्यरत आहे. शासनाच्या अंगणवाडी या पुस्तक निर्मितीत तिचा महत्वाचा वाटा आहे. विविध शाळांतून शिक्षकांना मार्गदर्शन करणं आणि महिलांसाठी तेजस्विनी महाराष्ट्र या मासिकातून ती काम करते. किशोरवयीन मुलींच्या निर्मितीत हे मासिक आहे. किशोरवयीन मुलींसाठी एक मासिक काढलं जातं, त्यातही तिचं कार्य आहे. आदिवासी मुलींना ती प्रशिक्षण देते. अनेक संस्थांनी तिच्या कार्याची दखल केलेली आहे. तिच्या या कार्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत की जे सांगणं किंवा हे करणं अत्यंत एवढे पुरस्कार आहेत. तिला महर्षी धोंडो केशव कर्वे शिक्षण संस्थेचा कर्वे पुरस्कार मिळाला, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, साने गुरुजी वैद्य पुरस्कार मिळाला, उद्योगिनी पुरस्कार मिळाला, तिच्या कणवू या पुस्तकाला पुरस्कार मिळाला, तिला सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, सह्याद्रीचा नवरत्न पुरस्कार तिला मिळाला, परिवर्तन पुरस्कार मिळाला, सार्थक पुरस्कार मिळाला, वाङ्मय शोभा पुरस्कार, ओरिसा राज्याने सुद्धा तिला कोणार्क म्हणून पुरस्कार दिला, कोणार्कचा पुरस्कार. साधनाताई आमटे यांच्या नावाने तिला समिधा पुरस्कार मिळाला आणि पुलंच्या नावाने जो पुलोत्सव साजरा केला जातो तिथे तिचा शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. माध्यमिक आणि उच्चमिक माध्यम शालेय महामंडळात तिचा सहभाग आहे. यांच्या शाळेत कशी पद्धत होती? वाचन प्रवास म्हणजे वाचनाला प्रवृत्त करायचं. फिरती वर्गरचना म्हणजे आज या वर्गात तर एकाच वर्गात बसायचं नाही, फिरती वर्गरचना म्हणजे रोज वर्गरचना फिरती असायची. अनुभव मंडप, मुलांना येणारे अनुभव असेल ते एकमेकांना शेअर करायचे. ग्रामीण लोकभाषा सन्मान, की बरेच वेळेला असं होतं की मुलांना त्यांच्या भाषेत बोलून दिलं जात नाही किंवा इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यानंतर मुलं बोलायलाच जात नाहीत कारण ते इंग्लिश त्यांना येत नसतं. मग मी सांगू कसं? तर त्यांच्या भाषेतनं त्यांना बोलायला लावणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचं सुखदुःख समजून घेणं हे काम
रेणुवहिनींनी केलं. आणि आता त्यांना 2 मुलं आहेत. एकीचं नाव आहे मैत्रेयी आणि एकीचं नाव आहे कैवल्य. मैत्रेयी आता लग्न होऊन सासरी गेलेली आहे, तरी सुद्धा ती शिक्षण क्षेत्राच्या कार्यात तिला मदत करते. आणि एक आश्चर्य म्हणजे की हे कार्य जर चालायचं असेल तर पुढची पिढी सुद्धा या क्षेत्रात आली पाहिजे, हे रेणुवहिनींनी ओळखलं. कारण तिने कार्य केलं, पुढे काही नाही असं होता कामा नये. आणि म्हणून तिने आता या क्षेत्राची सगळी सूत्र कैवल्याकडे देण्याचं ठरवलेलं आहे. आणि अजूनही मी सांगते की चिखलगाव सारख्या क्षेत्रात दापोली जवळच आहे, आडगाव आहे, पण जाऊन अजूनही आपण बघू शकतो की तिथे केलेलं कार्य हे खरोखरच अद्भुत आहे. आणि मग आता मला या सगळ्या या परिस्थितीनंतर जे गोट्या सिरियलचं शीर्षक गीत होतं, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, या ज्या शीर्षक गीताला रेणुवहिनींनी सखोल उत्तर दिलेलं आहे की तिने या खडकात माळ रानात आपल्या शैक्षणिक ह्याची बीज टळून तिथे हे बीज पेरून असे विद्यार्थी घडवलेले आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे रेणू दांडेकर यांचा मराठी साहित्यातील ऑनलाईन शब्दकोश आहे. आणि सगळ्या राज्यात हा एकमेव शब्दकोश आहे की जो मराठीचा आहे आणि तो तिचा आहे. खेळातून भाषा विकास, शिकवू आनंदे, निर्मितीचे आकाश, मुलांशी बोलताना, लिहूया आनंदे, अशी एकूण 33 पुस्तकं रेणुवहिनींची प्रसिद्ध आहेत. असा श्याम घडताना या तिच्या पुस्तकाला अत्यंत मान्यता मिळालेली आहे. आणि मग असा श्याम घडवायचा असेल, असा श्याम घडताना बघायचा असेल, तर प्रत्येक अणुरेणूतून अशी जागृती झाली पाहिजे, अशी प्रत्येक अणुरेणूत निर्मिती झाली पाहिजे, अशा प्रत्येक भागात रेणू निर्माण झाल्या पाहिजेत, की तर आपल्या शिक्षण क्षेत्राचं काम हे पुढे जाऊ शकेल. आणि म्हणून अशा पद्धतीचा कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा आराखडा लवकरात लवकर येणं हे गरजेचं आहे. सध्याचा शैक्षणिक आराखडा काय आहे? सध्याचं शिक्षण हे आता ठीक आहे, आपल्याला लिहायला वाचायला शिकवतं, पण आपला आराखडा काय आहे? सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकच, म्हणजे वाचायला तुम्हाला येत असू दे नाहीतर येत नसू दे, सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण एकच, पुस्तक एकच, सगळ्यांना शिक्षण एकच. तुमच्या कला, समजा तुम्हाला संगीत चांगलं येतंय, पण तुम्हाला पण तेच शिकायचंय, ज्याला काही येत नाही त्याने पण तेच शिकायचंय. आणि ह्या सगळ्यांना आराखडा एकच आहे. आणि या शिक्षण पद्धतीत दुर्दैवाने घोकमपट्टीवर बरे विद्यार्थ्यांना जर माझं आपलं ज्ञान अजमावायचं असेल तर ते त्यांच्या लेखी गुणावर दिलं जातं. आणि त्यामुळे काय होतं की लक्षात ठेवणं आणि उतरवणं हेच विद्यार्थ्यांचं ध्येय झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कौशल्याला वाव किती मिळत नाही. मी अनेक ह्याच्यात शालेय काम करताना बघितलेलं आहे की काही मुलं ही प्रॅक्टिकल मध्ये अत्यंत हुशार असतात, प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये अत्यंत हुशार असतात. त्यांना ते करायला सांगितलं तर ते अत्यंत चांगलं करायला येतं, पण त्यांचं ज्ञान कशावर आजमावणार? पेपर लिहून. आणि पेपर कसा लिहिणार? त्याच्यासाठी पाठ करायला हवं. आणि मग त्यामुळे त्यांचं ज्ञान, त्यांचं प्रावीण्य हे विकसित होत नाही. वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे IT सारख्या कंपन्या आल्या, त्या भरमसाठ पगार देऊन नोकऱ्या देतात. आणि मग एकदा ते नोकरीला लागले की आपलं ज्ञान कुठे आजमावावं हे ते बघतच नाहीत. आता इंजिनियर किंवा वकील हे सगळे शिक्षण देतात, पण असं होतं की इंजिनियर झालेली मुलं जेव्हा कंपनीत लागतात तेव्हा कंपन्यांना आपल्याला परत त्यांना ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण द्यावंच लागतं. मग शिक्षणात काय झालं? तुम्हाला जर शिक्षणातच पुन्हा प्रशिक्षण म्हणून कंपनीत त्यांना प्रशिक्षण द्यायला जातं. आणि म्हणून विद्यार्थ्यांना कोणताही आणि ह्याला कारण आपणच आहोत, सगळे पालकही त्याला जबाबदार आहेत. कारण अत्यंतिक स्पर्धा, म्हणजे छोट्या छोट्या वर्गांपासून माझ्या मुलाचा नेहमी पहिला नंबर असला पाहिजे, माझा मुलगा असाच असला पाहिजे, तो CA हवा, तो वकील हवा, तो इंजिनियर हवा, तो डॉक्टर हवा, हे पालकच त्याला ठरवून देतात. मोठेपणी तू डॉक्टर व्हायचं सा, मोठेपणी तू इंजिनियर व्हायचं सा. आणि मग त्याचं कौशल्य काय आहे हे कोण कधी विचारात घेतं का? एखादे सचिन तेंडुलकरचे पालक असे असतात
की ते त्याचं कौशल्य विकासात घेतात. तुला नाही ना शिकायचंय, तुझी 12वी आहे ना, ठीक आहे, तुला क्रिकेटमध्ये आवड आहे ना, तू क्रिकेट या क्षेत्रात जा. त्याच्या कौशल्याला वाव दिल्यामुळे तो एवढा भारतात नाव करू शकला, कारण त्याला कौशल्याला वाव मिळाला. असा कौशल्याला वाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण हे झालं पाहिजे. हे सांगण्याची आता गरज आहे, कारण तुम्ही बघा, अत्यंत कौशल्यपूर्ण असणारे लोक, अत्यंत कौशल्य असणारी लोक समाजात आहेत, पण त्याचा उपयोग हा शाळेतनं होत नाही. शिक्षक झाला तरी सगळीच कौशल्य त्याला म्हणजे शालेय ज्ञानापुरती असतील, पण जे उद्योग करण्यासाठी जी कौशल्य लागतील ती त्याच्याकडे असतीलच अशी नाही. आज जर बघायचं झालं तर रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंब्यांसाठी ओळखला जातो. देवगड हा हापूस आंब्यांसाठी ओळखला जातो. आंब्यांच्या बागा आहेत, पण झाडावर चढणारी लोक नाहीयेत. बरेच जण म्हणतात की आंबे आहेत, आम्ही बाग देऊन टाकली, झाडावर चढणारी लोक नाहीत, कारण हे कौशल्य शिकवणारे शाळेत शिकवलं जात नाही. आणि असं कौशल्यपूर्ण शिक्षण हे आता शैक्षणिक धोरणात यायची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणात हे आता येईल अशी अपेक्षा करूया, की शैक्षणिक धोरण आता जे आहे त्यांनी 3 ते 6, जे नवीन येणार आहे त्यांनी 3 ते 6 या वयोगटावर जोर दिलेला आहे. 3 ते 6 इथं ह्या वयोगटाचा मी आवर्जून उल्लेख करते, कारण इथे बरेच आजी आजोबा उपस्थित आहेत. 3 ते 6 या वयोगटात मुलांवर अत्यंत चांगले संस्कार करण्याची अत्यंत गरज आहे, कारण या वेळेला त्यांचा मेंदू अत्यंत प्रगल्भ असतो. या काळात जे आपण संस्कार करतो किंवा जे शिक्षण देतो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की तुम्ही आपल्या आई वडिलांबरोबर जी स्तोत्र, ज्या आरत्या शिकलेल्या असाल त्या अजून विसरला नसाल, पण मधल्या काळात शिकलेलं शिक्षण कधी विसरले असाल. त्यामुळे जी संस्कृती रुजवायचे, जे ज्ञान रुजवायचंय ते 3 ते 6, 6-7 या वयोगटापर्यंत रुजवावा, कारण हे जपानमध्ये करतात. 6 वर्षापर्यंत ते त्यांना काहीही शिकवत नाहीत. ते त्यांना असं सांगतात की हे तुझं राष्ट्र आहे, राष्ट्राचा विकास करण्यासाठी जर तुला काही कौशल्य असेल तर त्याचा विचार कर आणि ही कौशल्य तू आणशील. त्यामुळे जपानमध्ये प्रत्येक हाताला काम आहे, तिथे कोणी रिटायर होतच नाही, ते प्रत्येक आपलं कौशल्य असते ते अंमलात आणतच असतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं शिक्षण हे आवश्यक आहे. आधुनिक गोष्टी जरी किती जरी आल्या, प्रगतीसाठी त्याचा वापर करावा, पण विनाशासाठी नको. जिथे यंत्रशक्तीच्या मर्यादा पडतात तिथे गुरुचं महत्व आहेच. आणि नैतिकतेच्या दृष्टीने, राष्ट्रहिताच्या दृष्टीने शिक्षण, समाज आणि पालक हे जेवढं काम करतील तेवढं आपलं राष्ट्र प्रगत होईल. त्यामुळे कौशल्याधिष्ठित शिक्षणाची अत्यंत गरज आहे. आणि मग नुसतं शिक्षण असून चालेल का? तर ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञानाची गरज आहे. आता आमच्याकडे गृहस्थ यायचे तर ते म्हणायचे काय शिक्षणाचा उपयोग नाही. तर आम्ही म्हणायचो असं काय शिक्षणाचा कसा काय उपयोग नाही? टॉमॅटोवर भोपळा, म्हणजे नुसतं शिक्षण म्हणजे भाजी घेताना सुद्धा टॉमॅटोवर भोपळा ठेवायचा नाही, टॉमॅटो हे होतील. नुसतं शिक्षण असून उपयोग नाही, तर शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी निरीक्षण शक्ती सुद्धा आवश्यक आहे. अब्दुल कलाम यांची एक गोष्ट आहे. अब्दुल कलामांना नेहमी एक शंका असायची की पक्षी आकाशात कसे उडतात. हे त्यांना सारखं वाटायचं की पक्षी कसे उडतात, म्हणून ते सारखे शिक्षकांना विचारायचे कसे उडतात पक्षी आकाशात. एकदा त्यांच्या सुदैवाने त्यांना पक्षी उडण्याचा, पक्ष्यांविषयी एक धडा त्यांच्या म्हणजे शिक्षकांना शिकवायला आला. आणि त्यामुळे त्यांच्याकडे शैक्षणिक साधन नसल्यामुळे त्यांनी ते चित्र काढून शिकवण्याचा प्रयत्न केला. मग शिक्षकांनी डोकं काढलं, पक्षी काढले, त्यांचं धड काढलं आणि त्यांना सांगितलं की पक्ष्यांची शरीर रचना ही त्यांना उडण्यास योग्य असते, म्हणून पक्षी आकाशात उडतात. आणि मग त्यांनी विचारलं समजलं काय रे मुलांनो कसे उडतात पक्षी? अब्दुल कलाम म्हणाले मला काही समजलं नाही. हे तुम्ही चित्र काढलं, मला काहीही समजलं नाही, पक्षी आकाशात कसे उडतात. म्हणाले चला आपण समुद्रावर जाऊया, तिथले पक्षी बघूया. आकाशात उडणारे पक्षी त्यांनी दाखवले आणि ते अब्दुल कलाम बघत होते की पक्षी आकाशात उडतायत. आणि मग त्यांना जे वर्गात सरांनी दाखवलं की कशी त्यांची शरीर रचना होती, ते त्यांनी उडताना बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. नंतर त्यांच्या हेही लक्षात आलं की पक्षी बऱ्याच वेळा थव्याने उडतात, कारण त्यांना एकमेकांचा आधार असतो
आणि एकमेकांना ते मार्गदर्शक पण असतात. आणि तरी पण त्यांना शंका होतीच की मग ते उडताना मागचे पाय दुमडून का घेतात. तर मग त्यावेळेला त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं की अडथळ्याविना त्यांना उडता यावं म्हणून ते मागचे पाय म्हणजे दुमडून घेतात, त्यामुळे ते जोरात जाऊ शकतात. आणि त्यांना हे पंख या गोष्टीचं अत्यंत आकर्षण होतं अब्दुल कलामांना. आणि या आकाशात उडण्याची त्यांची खूप मोठी मनीषा होती. आणि म्हणून जीवनात त्यांना अनेक चटके देणारे प्रसंग आले तरी पंख लावून भरारी घेण्यासाठी ते पहिल्यांदा पायलट झाले. आणि सुरेश भटांच्या या ओळींनी त्यांचं साजेचं जीवन आहे. छाटले जै पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चाललो, अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना पसंत नाही. आणि म्हणून अग्निप्रमाणे पेटून उठले, त्यांनी काम केलं आणि पंख लावून उडण्याचं आपलं ध्येय पूर्ण केलं. भारताचे राष्ट्रपती झाले. आणि म्हणून हे पंख बघून बघून त्यांच्या हातून अग्निपंख सारखी एक सुंदर निर्मिती झाली. कोणतंही शिक्षण घ्यायचं तर त्या तंत्रज्ञानात अपडेट असावं लागतं. म्हणजे जर जायचं असेल तर आपण त्यात आता नवीन नवीन तंत्रज्ञान झालं तर आपण असं नाही म्हणून चालत की नाही आता हे मला नाही तंत्रज्ञान जमत. ते अपडेट असावं लागतं. यासाठी मागे पण मी एकदा सांगितली होती, स्वामी विवेकानंदांची गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस जेव्हा गावाला जायचे होते तेव्हा स्वामी विवेकानंदांना सांगून गेले की मी माझा कमंडलू आहे, हा मी तुझ्याकडे देतोय, मी आल्यावर मला जसाच्या तसा परत दे. हा चकचकीत कमंडलू होता. त्यांनी स्वामी विवेकानंदांकडे दिला. आणि काही दिवसांनी रामकृष्ण परमहंस परत आले आणि म्हणाले, देतोयस ना माझा कमंडलू. स्वामी विवेकानंद हे गुरूंच्या आज्ञा, त्यांना रामकृष्ण परमहंस म्हणजे काय, म्हणजे ते गुरुस्थानी इतके होते की त्यांनी कोणतीही आज्ञा करावी आणि स्वामींनी ती पाळावी, अशा प्रकारचं त्यांचं गुरु शिष्याचं नातं होतं. त्यांनी कमंडलू दिला तेव्हा रामकृष्ण परमहंस थोडेसे नाराज झाल्यासारखे वाटले. ते म्हणाले, काय झालं, मी तुम्हाला कमंडलू तसाच्या तसा परत दिला, तसाच्या तसा परत दिलास, नाही दिलास. तसे ते म्हणाले, खरंच गुरुदेव, मी तुम्ही गेल्यापासून याला हातही लावला नाही, जसा मी घेतला होता तसाच तुम्हाला परत दिला. अरे तीच मोठी चूक केलीस. तुला मी कमंडलू कसा दिला होता ते चकचकीत असताना दिला होता. आणि हा चकचकीत कमंडलूच तुम्हाला परत देण्याची अपेक्षा होती, पण तू तसाच ठेवलास. तो घासण्याची आवश्यकता होती, तो तू घासला नाहीस, त्यामुळे तू जसाच्या तसा मला परत दिला नाहीस. त्यामुळे तुमचं ज्ञान हे चकचकीत ठेवायचं असेल तर त्याला रोज घासण्याची गरज आहे आणि त्याला रोज नवीन नवीन तंत्रज्ञान असू दे ते शिकण्याची गरज आहे. आता नवीन येणाऱ्या शैक्षणिक पद्धतीत अशा पद्धतीचे अनेक बदल आहेत. जर तुम्हाला संगीताची आवड असेल तर ते घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला मेडिकल क्षेत्रात असाल, इंजिनियर क्षेत्रात असाल, पण तुम्हाला संगीत आवडतंय तर तुम्ही ते घेऊ शकणार आहात. शिक्षण पद्धतीत अनेक नैतिक मूल्यावर आधारित राष्ट्रही जपणारं कौशल्याधिष्ठित शिक्षण येणारच आहे. पण AI सारखी माणसं, आता तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर पहिल्यांदा येतं मेटा AI. कोणतीही माहिती मागा लगेच येते. फक्त बरं त्याला मराठी येत नाही, तो म्हणतो आय डोंट नो मराठी. म्हणजे मेटा AI मध्ये कुठली इन्फॉर्मेशन टाका ती लगेच येते, असे AI सारखे आहेत. पण दुर्दैवाने या AI सारख्या गोष्टी या चांगली विधायक काम न करता काहीतरी विघातक काम त्यांच्याकडून होता कामा नयेत, यासाठीही लक्ष दिलं पाहिजे. आणि असं तंत्रज्ञान आणलं पाहिजे की कोणत्याही प्रकारच्या विनाशाला कारणीभूत होता कामा नये. आणि यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांनी एकत्र काम येऊन करण्याची गरज आहे. आपल्या घरोघरी, सगळ्या घरोघरी मला वाटतं एकदा तरी नक्की म्हटलं गेलं असेल की शाळेत शिक्षक तुला हे शिकवतात काय. अगदी 100% सगळ्या घरात हे वाक्य म्हटलंच जातं की शाळेत शिक्षक तुला हेच शिकवतात काय. कुठलाही शिक्षक मुलांना वाईट शिकवत नाही. कुठल्याही शिक्षक भले कसाही असू दे, पण कुठल्याही शिक्षकाला असं वाटत नाही की माझ्या विद्यार्थ्यांनी वाईट शिकावं. आणि म्हणून शिक्षक हा नेहमी चांगलाच शिकवतो. आणि त्यामुळे
शिक्षकांवर हा एकमेव घटक अवलंबून नाहीये. शिक्षण हा पालकांवर पण आहे, समाजावर पण आहे. आता पालक सुद्धा काही वाईट शिकवत नाहीत. पालक सांगतात, पण मुलं त्यांच्या अवतीभोवती शाळेतली मुलं असतात, त्यांचाही परिणाम त्यांच्यावर होत असतो. आणि या सगळ्या गोष्टीचा एक विचारात घेऊन एज्युकेशन लंडन ही एक संस्था आहे, ही दरवर्षी 10 शाळांची निवड करते. या वर्षी 10 शाळांमध्ये आपल्या भारतातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलोक्यनगर या शाळेची त्यांनी निवड केलेली आहे. या शाळेचं वैशिष्ट्य काय आहे? तिथे सगळ्या लोकांचा सहभाग आहे. म्हणजे समजा एखाद्याला काही इलेक्ट्रिक फिटिंग येत असेल, एखाद्याला चांगलं, किंवा परडी विणता येत असेल, तर हे जे पालक आहेत ते दररोज त्यांचा तास असतो आणि दररोज गावकरी त्या शाळेत जातात. तिथे गावात शाळा नाहीये, शाळेत गाव आहे. आणि त्यामुळे गावकऱ्यांना असं वाटतं की मी रोज शाळेत गेलं पाहिजे, त्यांना काहीतरी शिकवलं पाहिजे. ही संकल्पना तिथे रुजवली गेली. म्हणजे जसं रेणू दांडेकरनी काम केलेलं आहे, तसंच हे शिक्षक काम करतायत. शाळेत गाव आहे आणि हे शिक्षण केवळ स्पर्धेसाठी नाही तर आनंदासाठी आहे, ही ती मुलं जाणतायत. त्यांना 16 प्रकारच्या भाषा येत आहेत, तर 22 प्रकारच्या कला ही मुलं शिकतायत. आणि मग आता जर आपण मुलं बघितली तर व्हॉट्सअप शिवाय त्यांना काही दिसत नाही. पण या शाळेतली मुलं केवळ व्हॉट्सअपवर न रमता ती विद्यार्थ्यांसाठीच, दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठीच कोड्यांसारखे खेळ निर्माण करण्याचं काम करतात. ते भलेही तंत्रज्ञानाचा वापर करतायत, पण तो विकासासाठी करतायत. त्यामुळे मी म्हटलं की तंत्रज्ञानाचा वापर हा विकासासाठी करायलाच हवा. कारण तंत्रज्ञान जर वापरलं नाही तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि तंत्रज्ञानाचा आधार घ्यायचा आणि शिवाय गुरुचंही महत्त्व कमी करायचं नाही. कारण गुरुच्या आधारे आपली नैतिकता टिकून राहणार आहे. कारण पाठीवर हात ठेवून म्हणणारा, लढ म्हणणारा हा केवळ गुरुच असतो. हे काय काम यंत्र करू शकणार नाही. त्यामुळे गुरु आहे, पण गुरुनी काय करायचंय? या सगळ्या माध्यमांना एकत्र आणायचंय, जसं या शिक्षकांनी आणलं. आणि आपल्या राष्ट्राचा विकास करायचा आहे. आणि हे सगळे घटक एकत्र आले तर राष्ट्राचा विकास नक्की होईल. आणि तेच आपल्याला अपेक्षित आहे. प्रत्येक क्षेत्राला मिळो सन्मान, बुद्धी संगे होवो कौशल्य वाढीचा ध्यास, राष्ट्रहित साधण्या प्रत्येकाचा हात, स्वबळावर घडावा विकास, संस्काराचे व्हावे सिंचन, गुणवत्तेचे व्हावे वर्धन, शिक्षणे मिळो रोजगार नवीन, सर्वांचे होवो सुखी जीवन, प्रगती व्हावी राष्ट्राची, असे असावे शिक्षण, असे असावे शिक्षण. धन्यवाद. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बक्षी मॅडम आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यामुळे तुमचे मी अत्यंत आभारी आहे. मी शालिनी आजींना विनंती करते की त्यांनी इथे यावं. आजच्या वक्त्या रसिका कानकोले यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. आधी म्हणा घ्या. इथे लावू चालेल. म्हणजे आजच्या ज्या आपल्या कथा निवेदिका होत्या त्यांचं एक सासरचं नाव आहे रसिका रणफुले, पण स्मिता जोशी हे त्यांचं माहेरचं नाव आहे. आमचा पालगड गाव म्हणजे तिथे अनेक बिल्डिंगचा गाव, आणि त्यांचं आणि माझं माहेर हे पालगडलाच आहे. आज आपण शिक्षण याविषयी सौ रसिकाची म्हणजे सौ स्मिता जोशी यांची माहिती ऐकली. विचारांची मांडणी, त्यांनी केलेला अभ्यास यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.